will continue our class 9 state board subject mathematics part 1 chapter number 1. Name of the chapter is set exercise 1.1. in the last previous topic previous वीडियो में आपने देखा था, क्या देखा था? बेसिक कंसेप्ट देखा था आपने. आज अपन पढ़ेंगे एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 1. व्हाट इज इट? Write the following set in roster form. Write the following sets in roster form. आपको ये वाला सेट कौन से फॉर्म में लिखना है? रोस्टर फॉर्म में लिखना है. क्वेश्चन नंबर 1. व्हाट इज इट? सेट ऑफ इवन नेचुरल नंबर्स. सेट ऑफ इवन नॅचरल नंबर्स. आपल्याला काय लिहायचं आहे? इव्हन नंबर. ते कसे? नॅचरल. आपण सेटला नाव देऊ. तुला सपोज द्या, काही नाव देऊ शकता. कॅपिटल लेटर 2 4 6 8 10 अप टू इन्फिनिटी. मला गणित लक्षात. आपल्याला रोस्टर फॉर्म मध्ये सेट लिहायचे. सेट ऑफ इवन नंबर 2 4 6 8 अप टू इन्फिनिटी. दिस आर द सेट ऑफ question number 2. Set of even prime numbers, that is set of even prime numbers from 1 to 50. From 1 to 50. आता प्रॉब्लेम पहा. आपल्याला काय म्हटलं? इव्हन प्राईम नंबर्स द्या. आता इव्हन लिहा आणि प्राईम लिहा. कोणता नंबर येईल सांगावर एखादा? तो नंबर फक्त एकच नंबर राहील आणि दॅट नंबर इज द वो अपना नंबर कौन सा रहेगा? 2. इव्हन भी रहेगा और प्राइम भी रहेगा. आगे ध्यान. या प्रॉब्लेम से आपल्याला कन्फ्यूज करायला प्रॉब्लेम दिला. इव्हन लिहा म्हणतो आणि प्राइम लिहा. तो नंबर फक्त एकच आहे. कोणता आहे? एकच प्राइम नंबर आहे. इव्हन आहे. कोणता आहे? 1. दिस इज लास्ट प्रॉब्लेम नंबर 3. Set of negative integers. Set of negative integers. नाव काही घेऊन द्या तुमच्या मनाने. सेटला नाव देऊन दिला आय. तुम्ही निगेटिव्ह म्हटलं -1 -2 -3 अप टू इन्फिनिट. दॅट इज सेट ऑफ निगेटिव्ह इंटीजर्स. प्रॉब्लेम नंबर 4. 7 बेसिक साउंड्स ऑफ सर्कल. क्या क्या? 7 बेसिक सरगम ऑफ 7 बेसिक साउंड ऑफ सरगम. 7 बेसिक साउंड ऑफ सरगम. त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? सूर. कोणते कोणते सूर आहे? सा रे ग म प द नी. ओके, दैट इज ऑल इट नेम. सपोज बी. आपने सेट को नाम दे दिया बी. क्या क्या है? सा रे ग म प दी नी. 1 2 3 4 5 6 7. ओके, दैट इज सा रे ग म प ध. ध का स्पेलिंग आप डी एच लिख सकते ध नी. देन रिपीट. इसके बाद भी क्या हो जाएगा? रिपीट हो जाएगा. चलो सा रे ग म प ध नी सा. These are the 7 सूर. Then question number 2. काय म्हणता क्वेश्चन नंबर 2 मध्ये? राइट द फॉलोइंग इन सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स. काय म्हटलेला का बघू? राइट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स. राइट द फॉलोइंग, that is statements in words. वर्ड्स मध्ये लिहायचे. प्रॉब्लेम नंबर 1. काय म्हणतो प्रॉब्लेम नंबर 1? बाबू 4/3 belongs to P. म्हणजे जस 4/3 हा काय आहे? रॅशनल नंबरचा सेट आहे. 4/3 is an element of set Q.
4/3 हा कुणाचा एलिमेंट आहे सेट क्यूचा म्हणजे 4/3 ला आपण कोणता नंबर घेतो दॅट इज नथिंग बट द रॅशनल नंबर बरोबर देन प्रॉब्लेम नंबर सेकंड -2 हा सिम्बॉल बिलॉंग्स टू दिस इज नॉट बिलॉंग्स टू या आपण काय लिहिणार आहोत -2 इज नॉट एलिमेंट ऑफ सेट या म्हणजे हा -2 ह्या सेटचा एलिमेंट नाही प्रॉब्लेम नंबर थर्ड P is a prime number such that P is an odd number. Okay. कसं लिहिता येईल याला these are in the words symbol आहे words मध्ये आपल्याला लिहायचे ओके then काय म्हणू P is a set of all कोणते नंबर्स आहेत इन द सेट ऑफ ऑल प्राइम नंबर्स P is a set of all elements of P such that P कसे नंबर आहे ऑड नंबर्स P is an odd number फक्त आपल्याला काय दिलं होतं दिस इज इन सिम्बॉल दिस इज इन वर्ड म्हणजे अशा प्रकारे आपण काय करून देतो त्या नंबरला सिम्बॉलिक होतं वी कन्वर्ट इनटू द वर्ड्स देन क्वेश्चन नंबर 3 राइट एनी टू सेट्स क्वेश्चन नंबर 3 ओके what does the question 3 say write any 3 set by listing method okay write any 3 sets in which method write any not 3 write any 2 sets in which method that is in listing method and rule method listing method and rule method okay set listing method and then rule method आपण हे प्रॉब्लेम पाहिले होते कोणी बघितले होते असे खूप सारे लिहू शकतो आपण हजारो नंबर लिहू शकतो की नाही तसा पहिले लिहिला सेट सिंपल नॅचरल नंबर्स n 1 2 3 up to infinity झाला देन सेम सेट कोणत्या मेथडने लिहायचे आहे रूल मेथड n x such that x is natural number ठीक आहे आपण हजारो सेट लिहू शकतो सिंपल लिहून घेतो मी होल नंबर्स कोणते आपले होल नंबर w 0 1 2 3 up to infinity w x such that x is whole number आलं लक्षात तुम्हाला म्हणजे अशा प्रकारे आपण काय केलं नंबर्स आर रिटन इन द दॅट इज इन रूल फॉर्म अँड ऑल्सो विथ द लिस्टिंग फॉर्म देन राइट द फॉलोइंग सेट इन लिस्टिंग मेथड ओके क्वेश्चन नंबर 4 राइट द फॉलोइंग सेट्स using लिस्टिंग मेथड आपल्याला सेट कोणत्या मेथडने लिहायचा आहे लिस्टिंग मेथडने लिहायचा आहे प्रॉब्लेम नंबर 1 ऑल मंथ ऑफ द इंडियन सोलर ईयर ऑल मंथ ऑफ इंडियन सोलर ईयर Indian solar year that is January, February, March, April these are the English आपले मराठीचे कोणते कोणते आहे सांगा मराठीचे इंग्रजीचे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना बरोबर चित्रा विशाखा that is विशाखा है ना आपको क्लियर है विशाखा then that is ज्येष्ठ
ज्येष्ठ. मग ज्येष्ठच्या नंतर दॅट इज अशधा. यस अशधा. मग श्रावण. आता कोणता महिना सुरू झाला आपला? कोणता महिना सुरू आहे? श्रावण सुरू झाले ना आपले. श्रावण सोमवार सुट्टी मागतात तुम्ही 2 वाजता. देन भाद्र. श्रावणच्या नंतर आपला कोणता महिना असतो? भाद्रा. भाद्राच्या नंतर अश्विन. अश्विन बरोबर आहे. अश्विन. देन दॅट इज कर्क. ठीक आहे. आणि अशा प्रकारे आपले झाले कोणते करायचे आपले? दिस आर द इंडियन. चित्र, विशाखा, ज्येष्ठा, आस्था, श्रावण, भाद्र, अश्विनी, कार्तिक. है ना? कार्तिक. कार्तिकच्या नंतर फाल्गुन, पुष्प, कार्तिक. देन काय आपला? अग्रशन. अग्रशन. त्याच्यानंतर पुष. USH पुष. मग मघा. मघा. देन दॅट इज कॉल्ड फाल्गुन. फाल्गुन. अशा प्रकारे आपले किती झाले? these are the ऑल इंडियन मंथ. हे आपले झाले इंडियन सोलर मंथ. लक्षात ठेवा. देन प्रॉब्लेम नंबर 2. comes the question, that is question number exercise. Letter from the word complement. Second part, letters from word complement. Okay, complement पासून तयार होणारे अक्षर. देन सेट लेटरला नाव, सेट एखादं नाव देऊ शकतो. A C O M C O M P L I M cannot be repeated. E. Okay, N and then T. Okay, listen. Complement. चाहे तो आप इसको कैपिटल लेटर में भी लिख सकते हैं. C O M P L M नॉट रिपीटिंग. आफ्टर सेट लिहिताना एक एलिमेंट पुन्हा पुन्हा लिहायचं नाही. तुम्हाला असं काही चुकणार नाही त्याची जनरली. पण जनरली आपण एलिमेंट्स ऑर मेंबर ऑफ द सेट लिहिताना काय करतो असतो आपण? यू यूज द स्मॉल लेटर. ओके. देन काय विचारलं आपल्याला याच्यातला प्रॉब्लेम नंबर 3. व्हॉट डज दिस से? दॅट इज सेट ऑफ ह्यूमन सेन्सरी ऑर्गन. कोणते कोणते आहेत? सेट ऑफ ह्यूमन सेन्सरी ऑर्गन्स. कोणते कोणते आपले? नाक, कान, डोळा, त्वचा आणि दॅट इज स्किन. ENT. कोणते कोणते आपले? बी. कोणते कोणते आहेत? नोज, आईज. ओके. इयर्स. देन टंग. जीवा म्हणतो आपण टंग. अँड देन स्किन. These are the 5 sensory organs. चले. That is nose, eyes, ears, tongue and that is skin. These are the 5 sensory organs. Problem number 4. काय म्हणतो 4? Prime numbers from that is 1 to 20. Set of prime numbers from 1 to 20. कोणते कोणते प्राइम नंबर्स आहेत? सेटला नाव देतो तुम्ही. P 2 3 5 7. 9 is not prime. 11 13 17 and 19. Okay, 2 3 5 7. 9 is not prime. 10 is not prime. 11 12 13 14 15 16 17 17 is the prime. 18 and 19 प्राइम नंबर अपन कशाला म्हणतो? मूळ संख्या, यानी जिस नंबर के कोई भी फैक्टर नहीं होते अदर देन 1. 1 को छोड़कर. इसी पे अपन 5th नंबर देख लो. यहाँ पर उधर ले जाते चलते हैं. नेम ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. नेम ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. काय होतं कॉन्टिनेंट्स म्हणजे
दॅट इज कॉल्ड खंड. माहिती आहे ना आपल्याला खंड कोणते कोणते आहेत सांगा, माहिती आहे तुम्हाला बरोबर. एशिया, आफ्रिका, एशिया, आफ्रिका, युरोप, मग युरोप झाला. मग सांगा सांगा बरोबर आहे. ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया. देन अटलांटिका बरोबर. अटलांटिका, अटलांटिका. देन अटलांटिका के बाद में साउथ अफ्रीका, साउथ अफ्रीका एंड नॉर्थ अफ्रीका. ओके 1 2 3 4 5 6 7 सात है ना आपले खंड. देर आर द 7. कोणते कोणते आहे? एशिया, आफ्रिका, देन युरोप, ऑस्ट्रेलिया, देन अटलांटिका, देन साउथ अफ्रीका एंड नॉर्थ अफ्रीका. दीज आर अबाउट द क्वेश्चन नंबर 4. देन वी आर कंप्लीटिंग क्वेश्चन नंबर 5. अब क्या कंटिन्यू कर रहे हैं? तुम्हें कंटिन्यू कर डाला एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 5. राइट द फॉलोइंग सेट यूजिंग रूल मेथड. Write the following sets using which method? Rule method. Rule method ही काढायची. प्रॉब्लेम नंबर 1 काय काय का बघू. 1 4 कसे नंबर दिसून जाईल तुम्हाला हे. We are continuing the exercise 1.1 कंटिन्यू करून झाले आपण. क्वेश्चन नंबर 5 A 1 4 9 16 25 36 49 64 81 100 काय सगळे हे. these are the square numbers. A x such that x is a square of natural number up to 10. Okay, 1 is the square of 1 4 2 3 4 5 6 7 8 9 10 असं लिहू शकता. किंवा ठीक आहे A x such that x is equal to n square. n belongs to natural number. नेचुरल नंबर लेस देन 11 से छोटे. या फिर लेस देन इक्वल टू लिखना है तो 10 लिखो, लेस देन लिखना है तो 11. ओके, दैट इज द सेट ऑफ नेचुरल नंबर अप टू दैट इज 10. राइट डाउन इन दिस मैनर और इन दिस मैनर, बोथ इज करेक्ट. ये भी आंसर करेक्ट है, ये भी आंसर करेक्ट. क्वेश्चन नंबर 2 दैट इज सेट का नेम दिया है 6 12 18 24 30 36 42 48. क्या दिख रहा है अपने को? 6 का टेबल दिख रहा है. वैसे लिखोगे P x such that x is equal to 6 n. n कैसे नंबर है? नेचुरल नंबर. कहाँ तक है? 6 7 48. दैट इज n लेस देन 8. 8 से छोटा. दैट इज 6 7 6 8 है तो लेस देन 9. ओके 1 2 3 4 5 6 7 8. कहाँ तक आएगा? 6 1 6 2 6 8 48 and less than 9. Problem number 3. What does it say? Smile. C S M I L E. क्या लेटर दिख रही है? C X such that X is letter in word. कौन सा वर्ड है ये? स्माइल. SMILE. ठीक है, स्माइल वर्ड के लेटर है ना. दैट इज SMI. इसमें के लेटर्स आपने लिख लिया. देन क्वेश्चन नंबर 4. काय म्हटलं बोर्डमध्ये संडे मंडे ट्यूजडे कोणते क्या आहे? दैट इज नेम ऑफ द सेट इज डी. स्टार्ट फ्रॉम संडे, देन मंडे, ट्यूसडे, ट्यूसडे के बाद में वेडनेसडे, वेडनेसडे के बाद में
थर्सडे के बाद फ्राइडे एंड सैटरडे। ठीक है, सैटरडे पे क्या, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे। ओके, वेडनेसडे के बाद में क्या लिखा है, वेडनेसडे के बाद में थर्सडे के बाद फ्राइडे एंड सैटरडे। क्या दिख रहा है आपको, ये आंसर पेपर डी, एक्स दैट एक्स इज ए डे ऑफ वीक। ये क्या है, डेज ऑफ वीक है। ठीक है, दिस एक्स इज ए डेज ऑफ, that is Sunday, Monday, Tuesday, Thursday, Wednesday, Friday is a letter in the, these are nothing but the days of week। ये आपकी क्या दिख रहे हैं, वीक जो है ना अपना, डे ऑफ वीक। देन लास्ट में क्या पूछा है, एक क्वेश्चन नंबर 5 क्या दिख रहा है अपने को, EAT, लेटर एक्स, EAT, क्या आएगा आंसर, एक्स such that x is letter in word it। कौन से वर्ड के लेटर दिख रहे हैं, it, EAT, it भी लिख सकते थे, या फिर x such that x is letter in word T, T में वही वर्ड आएगा TEA। ठीक है, टी लिख सकते हैं, जो भी आपको वर्ड बनाना है। मिस आपण आज काय शिकलो, आपण आता शिकलो मेथड्स ऑफ रायटिंग द सेट। मेथड ऑफ रायटिंग सेटमध्ये आपण रूल मेथडचे सेट कसे लिहायचे, सेट बिल्डर रूल किंवा सेट बिल्डर कसे लिहायचे, किंवा लिस्ट फॉर्म किंवा रूल मेथड, याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सेट बघितला। हाऊ टू कन्वर्ट द सेट इन लिस्टिंग फॉर्म टू रूल फॉर्म, हाऊ टू कन्वर्ट इन द सेट बिल्डर फॉर्ममध्ये कसे लिहायचे, हे आज आपण शिकलो आहे। आणि इथे आपण एक्सरसाइज कोणता कंप्लीट केला, 1.1। Tomorrow or the next period we will continue your operation on the set and the question exercise 1.2. See, bye.